आता पाहूया राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस। वडोदरा रेल्वे स्टेशन बाहेर 4 ते 5 फूट पाणी। आज दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडलाही मुसळधार पावसाचा इशारा। जायकवाडी धरणातील पाणी पातळी 62.92%वर। नाशिक विभागातील पावसानं पाण्याचं वेगानं आवक। जळगावच्या अंजनी धरणामध्ये 26.15% पाणी साठा शिल्लक। एरंडोल तालुक्यासह परिसरात अद्यापही दमदार पावसाची हजेरी नाही। शेतकऱ्यांची चिंता वाढली। भुसावळमधील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। धरणातून 41,813 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू। इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी नदीपात्राबाहेर येण्यास सुरुवात। नदीची पाणी पातळी 59 फुटांवर, तर नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद। नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले प्रवाहित। जारीपाडा ते जामट्यावड दरम्यान असलेल्या छोट्या पुलावर पाणी। पुण्यातील मावळच्या डोंगर माथ्यावरील नैसर्गिक धबधबे प्रवाहित, तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अनेक धबधबे प्रवाहित। संततधार पावसामुळे जळगावच्या जामनेर आणि बोदवडा गावातील पिकांचं नुकसान। खरीप हंगामातील मूग, उडदाला कोंब फुटले। शेतकरी चिंताग्रस्त।